आणि बघा की तिला किती सुखात ठेवताय तुम्ही. तुमचा सुखाचा संसार बघून लय बरं वाटतंय बघा मला. आता इथून पुढे आयुष्यभर तिला असंच सुखात ठेवा. आणि आतापर्यंत जशी साथ तिला देताय की नाही, आयुष्यभर तशीच साथ द्यावा. देताल ना? यांना खरंच काही आठवत नाहीये की उगाच नाटकी करताय. भाऊ अहो जरा डोकं चालवा. त्यांनी कसलं काय स्वीकारलंय? त्याने तर वाटोळं केलं माणसाच्या आयुष्याचं. दीपा जरा शांत बस की बाई. दीपा काहीतरी काय बोलायला लागल्यास. बघ बरं माझी सावी किती सुखात आहे तिकडं. अगं लय सुखाचा संसार चाललाय त्यांचा. उगा काय म्हणाले ते बोलू नका. हे का नाही सावे? होय सावे तू धर तू बोल जा रे बापूंशी. हा भाऊ अहो तुम्हाला गोळ्या द्यायच्यात ना. चला चला गोळ्यांची वेळ झाली तुमच्याकडे. मग बो हॅलो हॅलो. हा बोल. ते सॉरी ते ना भाऊ जरा. नाही इट्स ओके. सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. भाऊंची कंडिशन माहिती आहे मला, सो काळजी घे त्यांची. भाऊजी अहो 4 वाजले ना भाऊजी. सावीने न विसरता तुम्हाला ज्यूस द्यायला सांगितलंय. सांगितलं काय? अहो जवळजवळ प्रेमाने धमकीच दिलीये. त्यामुळे वेळ चुकता कामा नये. घ्या. भाऊजी खरं एक बोलायचं होतं. नाही म्हणजे कदाचित हे ऐकल्यानंतर तुम्ही चिडू पण शकताय, पण तरी मी बोलणार आहे. भाऊजी सावी खूप काळजी करते हो तुमची. इतकी की ती कुठेही असली तरी सतत तुमचीच काळजी करत असते. आणि हे फक्त तेव्हाच होतं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करते. अगदी खरं खरं प्रेम. भाऊजी सावी लय खरं खरं प्रेम करते हो तुमच्यावर. आणि मनापासून तुम्हाला तिचा जोडीदार मानते. तुमची एवढी काळजी घेते. तुम्हाला काय हवं नको ते बघते. तुमच्यासाठी काहीही करायला तयार असते. त्या गुणाची पोरगी होती. तुम्ही असं तुमच्यापासून तिला तोडू नका ना. नाही निखळ मनाची होती. मला जरा थकवा जाणवतोय. मी आराम करतो जरा वेळ.
निखळ मनाची आहे, चांगली आहे, जीवापाड प्रेम करते माझ्यावर. म्हणूनच तर नकोय ती मला माझ्या आयुष्यात. म्हणूनच तर दूर करतोय तिला स्वतःपासून. वंस, हे असं फोटो बघून भाऊ बरे होणार नाहीयेत. बघितलं ना, रोज असं चालू असतंय घरात, रोज. अहो, घर आहे का खोल्याचं हॉस्पिटल आहे तीच कळण झालंय. वैताग आलाय घरात, वैताग. रोज असं दंगा असतो यांचा. हो का? आणि म्हणून तू त्यांना रोज डिवचत असतेस ना? सगळं मुद्दाम करतेस का नाही वहिनी? अहो, तसं नाही वंस. बघा, मी काय काही सांगू नकोस मला. मला सगळं माहिती. भाऊंच्या आजारपणाचा फायदा घेऊन तू दादाला आणि आईला कसं घाईला आणलं होतंस ना, सगळं कळलंय मला. पण तुझी ही मजा ना मी जास्त दिवस नाही चालू देणार. भाऊंचं ऑपरेशन लवकरच होणार आहे. मी दिवस रात्र काम करेन, पण जोपर्यंत भाऊ बरे होत नाही ना, तोपर्यंत मी गप्प नाही बसणार. सावे, अगं पण हे समजा कसं करणार आहेस तू? आई, मला नवीन काम मिळालंय. एका हॉटेलचं प्रमोशन आहे. त्याचे पैसे आले ना हे सगळं नीट होईल बघ. चांगलं आहे खरं. त्या घरात राहून कसं, म्हणजे दामिनीबाई, धैर्य त्यासने नाही खपणार आहे. नको टेन्शन घेऊस तू. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. आणि हे काम ज्याने मला दिलंय ना, तो आपल्या भाऊंचाच विद्यार्थी.